हॅलो, नमस्कार. तर आज आपण ही शंखाची राखी कशी बनवायची हे बघणार आहोत. ही खूप इझी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. तर इथे मी एक पिवळ्या कलरचा आणि एक ब्लू कलरचा वूल वापरलेला आहे. इथे मी 1.75 ची सुई वापरलेली आहे. आपल्याला इथे एक सीझर लागणार आहे, ग्लू लागणार आहे आणि आपल्याला बीड्सही लागणार आहेत. चला तर मग सुरू करूयात. सर्वात प्रथम आपल्याला ब्लू कलरच्या वूलने मॅजिक रिंग बनवायची आहे. चला तर मॅजिक रिंग बनवून घेऊयात. तर इथे आपली ही मॅजिक रिंग रेडी झालेली आहे. आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. एक सिंगल क्रोशेट, दुसरा सिंगल क्रोशेट. आता आपल्याला ह्या रिंगमध्ये 2 हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट, दुसरा हाफ डबल क्रोशेट. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. एक डबल क्रोशेट आणि दुसरा डबल क्रोशेट. तर इथे आपल्या एक कलरचा हाफ पार्ट रेडी झालेला आहे. आता इथे आपण दुसरा जो येलो कलरचा वूल घेतलेला आहे तो इथे अटॅच करून घेऊया. ह्या सेम रिंगमध्येच आपल्याला येलो कलरचा वूल अटॅच करायचा आहे आणि जो ब्लू कलरचा जो थ्रेड आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे. चला तर मग येलो कलरचा थ्रेड आपण इथे अटॅच करून घेऊयात. तर इथे मी स्लिप नॉट करणार आहे आणि येलो थ्रेड इथे मी अटॅच करून घेणार आहे. तर येलो कलरचा थ्रेड मी इथे अटॅच करून घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्याला ह्या सेम रिंगमध्ये सिंगल क्रोशेट्स करायचे आहेत 2. तर एक सिंगल क्रोशेट, दुसरा सिंगल क्रोशेट. आता पुढे आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशेट्स करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट, दुसरा हाफ डबल क्रोशेट. आता पुन्हा आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. एक डबल क्रोशेट आणि दुसरा डबल क्रोशेट. आता ही रिंग आपण टाईट करून घेऊया. तर असा आपल्याला स्मॉल शंख शेपचा इथे आकार आपल्याला दिसेल. आता जो येलो कलरचा वूल आहे त्याने आपल्याला ब्लू कलरच्या स्टिचेसमध्ये 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. तर जो पहिला स्टिच आहे त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशेट्स करून घेऊयात आणि प्रत्येक स्टिचमध्ये ब्लू कलरच्या 2 डबल क्रोशेट्स करूयात. तर राऊंड इथे कंप्लीट करून घेऊयात. तर असा मी प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. ब्लू कलरच्या एका स्टिचमध्ये मी डबल क्रोशेट केलेला नाही आहे. तर आता थ्रेड आपण इथेच सोडूया आणि जो ब्लू कलरचा लूप होता त्याने ह्या येलो कलरच्या स्टिचेसमध्ये आपल्याला डबल क्रोशेट्स करायचे आहे. जे आपण स्टार्टिंगला 2 SC, 2 हाफ HDC आणि जे 2 DC केलेल्या त्यामध्ये. तर त्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण डबल क्रोशेट्स करून घेऊयात.
प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट करून झाल्यावर आता ह्या ब्लू कलरच्याच उलने आपण जो बांधण्यासाठी आपल्याला दोरा लागतो, त्यासाठी आपण इथे 40 चेन्स करून घेणार आहोत. तर इथे आपण 40 चेन्स करून घेऊयात. 40 चेन्स झाल्यावर आता हा आपण जो ब्लू कलरचा थ्रेड आहे तो कट करून घेऊयात. आता सेम दुसऱ्या साईडला येलो कलरचा जो लूप आपण सोडलेला आहे, तो येलो कलरचा जो एक स्टिच आपली राहिलेली त्यामध्ये आपण डबल क्रोशेट करून घेऊयात. हा एक डबल क्रोशेट आणि हा दुसरा डबल क्रोशेट. आता सेम ह्याला येलो उललाही आपण 40 चेन्स बनवून घेऊयात. 40 चेन्स झाल्यावर हा आपण येलो कलरचा जो थ्रेड आहे तो कट करून घेऊयात. तर अशी ही आपली सुंदरशी राखी रेडी होते. आता ही तुम्हाला जशी डेकोरेट करायची आहे तशी तुम्ही करून घेऊ शकता. मॅजिक रिंगचा जो थ्रेड होता तो आपण इथे पाठच्या साईडला हाईड करूया आणि हा कट करून घेऊयात. तर हा पाठच्या साईडला आपण काढून घेऊया असा आणि कट करून घेऊयात. अशी ही सुंदरशी आपली राखी तयार होते. आता जो दोन्ही बाजूचे धागे आहेत त्यामध्ये आपण बीड्स लावून घेऊयात. तर इथे मी एक मोठा बीड आणि एक छोटा असे 2 बीड्स यूज करणार आहे एका साईडला. हे अराउंड 3 mm आणि एक 4 mmचा बीड आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे साईजप्रमाणे तुम्ही इथे एका साईडला मोठा अगोदर आणि एक छोटा असा इथे बीड लावून घेऊ शकता. तर इथे ब्लू कलरच्या धाग्यामध्ये मी एक मोठा बीड आणि एक दुसरा छोटा बीड लावून घेत आहे. सेम दुसऱ्या साईडलाही पण आपण सेम असेच बीड लावून घेणार आहोत. आता ह्या राखीच्या मध्यभागी एक छोटासा आपण बीड लावून घेणार आहोत. तर अशी ही आपली सुंदरशी राखी रेडी झालेली आहे. तुम्ही ह्याच्या बाजूला कॉर्नरलाही बीड्स लावू शकता, पण ही मला इथे अशीच छान वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.